दक्कन सगरामध्ये आपले स्वागत आहे। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ मुदखेड शहर कडकडीत बंद। दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपर फुटी प्रकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला मुदखेड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला। भावी पिढीच्या भविष्यासाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ला करणे म्हणजे लोकशाहीचा गळा आवळण्यासारखे आहे। केंद्र प्रशासनाचा हा हुकुमशाही कारभार खपून घेतला जाणार नाही, असा तीव्र संताप या प्रसंगी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला। मुदखेड तालुका शिवसेना, उभाटा, काँग्रेस कमिटी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी BSP आणि समता दैनिक सैनिक दल यांच्या पुढाकाराने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून कारवाईचे मागणीचे निवेदन देण्यात आले। आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। बंद दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। मुदखेडहून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। राम मंदिराची चोरी करणाऱ्या भडव्यांचं करायचं काय? देश के गद्दारों को करूया। जंतर मंतरवर निदर्शनं करत असताना, पीसफुली प्रोटेस्ट करत असताना पोलिसांच्या लाठीचार्ज मध्ये आमच्या एका भगिनीचा मृत्यू झालेला आहे। त्या मृत्यूच्या तिच्या आत्म्याला शांती लाभो, तिचं बलिदान व्यर्थ नाही केलं पाहिजे म्हणून, तिच्या आत्म्याला शांती लाभो म्हणून या ठिकाणी सर्व पक्षाच्या वतीनं, काँग्रेस, शिवसेना, वंचित आघाडी, बहुजन समाज पार्टी सगळ्याच्या वतीनं या ठिकाणी जो विद्यार्थ्यावर अमानुष लाठी हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा आमचे नेते राहुलजी गांधी, नांदेड जिल्ह्याचे खासदार लोकप्रिय रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब त्या ठिकाणी पंतप्रधानांच्या निवासस्थानी बाहेर उपोषण करत होते। त्यांनी एवढंच म्हणत होते की जे प्रधान आहेत आपले शिक्षण मंत्री त्यांचा राजीनामा घ्या म्हणून म्हणत होते। त्यावेळेस असं झालं की राहुलजी गांधी आणि खासदार साहेबाला आणि दुसरे महाराष्ट्रातले बरेच खासदार होते, त्यांना पोलिसांनी व्हॅनमध्ये टाकून पोलीस स्टेशन येथे नेले। त्याच्या निषेधार्थ पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे। काल नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आंदोलन झाले। काल वंचितचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जी घोषणा केली महाराष्ट्र बंदची, आज मुदखेड शहरामध्ये महाराष्ट्र बंद म्हणून मुदखेड सुद्धा त्याच्यात सामील आहे। सर्वपक्षीय भारतीय जनता पार्टी सोडलं तर काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित, शिवसेना हे सर्व मिळून मुदखेड शहरामध्ये आज बंद यशस्वीरित्या झाले। मी एवढंच सांगतो, हे भारतीय जनता पार्टीचं सरकार पूर्ण फेल आहे। त्यांनी पूर्ण विद्यार्थ्यावर जे लाठी हल्ला केला, आज एक खरं तर काल एक तरुण विद्यार्थिनी मृत्युमुखी झाली। आपण सर्वांच्या वतीने त्यांना एक 2 मिनिट श्रद्धांजलीपर कार्यक्रम सुद्धा घ्यायला पाहिजे साहेब। आणि दुसरी गोष्ट, हे जे सरकार आहे पूर्ण देश विरोधी चालले, जे हिंदुत्वादाच्या नावावर त्यांनी जे आलेले या सत्तेमध्ये, परवा राम मंदिराचं जे दरोडा पडला, 4-5 हजार कोटी रुपये चोरून नेले, त्याचं सुद्धा अजून पूर्ण निकाल लागलेला नाही, आरोपी अजून सुद्धा सापडलेले नाही आहेत। आमचा मुदखेड आज बंद ठेवलं त्याबद्दल मी सर्व व्यापाऱ्यांचं, मी एक युवक काँग्रेसचा कार्यकर्त्याने या नात्याने आणि सर्वांच्या वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि सर्वजण या बंदमध्ये पूर्ण काँग्रेस पक्ष, वंचित सगळेजण आलेत, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर जय भीम, जय संविधान। आज मुदखेडमध्ये जे जंतर मंतरवर शालेय विद्यार्थ्याच्यावर जे अमानुष लाठीचार्ज झाला त्याच्या निषेधामध्ये आम्ही आज सर्व पक्षाच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी
महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि त्यांच्या हाकेला सर्वांनी ओ देऊन सर्व पक्षाच्या काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, BSP, वंचित बहुजन आघाडी या सर्व पक्षाने, उभाटा या सर्व पक्षांनी सर्वांना मिळून जाहीर पाठिंबा दिला आहे आणि आज आम्ही यशस्वीपणे मुदखेड बंद केलेला आहे. मित्रहो, या देशामध्ये फक्त तानाशाही चालू आहे. निदर्शने करणे, उपोषण करणे काही गैरकाम नाही. संविधानाने दिलेला एक मूलभूत अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून काही नाही, फक्त नीटचे पेपर फुटल्यामुळे जे मुलं आहेत त्यांनी फक्त शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागलेला आहे. राजीनामा मागत असताना आज 25वा दिवस आहे. त्या ठिकाणी काल एवढी दगडफेक आणि पोलिसांनी एवढा अत्याचार केलेला आहे आणि त्या पोलिसासोबत काही RSSचे गुंडे दंडे घेऊन विद्यार्थ्याला मारहाण करीत होते. मित्रहो, हे भाजप सरकार जेव्हापासून आलं त्यांनी फक्त या देशाची शांतता भंग करायचे ठरवलेले आहे. अशाच प्रकारे जरांगे पाटील एक शांततेने उपोषण करत होते. उपोषण करत असताना त्या ठिकाणी एक पोलीस बंदोबस्त वाढवून त्याच पोलिसांनी दगडफेक करून त्या अंतरवली सराटीमध्ये एक मोठा दंगा घडवून आणला. त्याच प्रकारे दिल्लीमध्ये सुद्धा दगडांचे ट्रक आणून ठेवून एक जुन्या झालेल्या गाड्या उभं करायच्या आणि विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी हे पूर्ण कार्यक्रम राबविण्यात आहे. याचा उद्देश असा आहे की ह्यानंतर कोणीही या सरकारच्या विरोधात आंदोलन, उपोषण, धरणे आंदोलन करू नये. या सरकारची नीतिमत्ता आहे. हे सरकार जोपर्यंत आलेलं आहे, हे सरकार गुंडांचं सरकार आहे. कालच्या निषेधार्थ मी नरेंद्र मोदी, अमित शहा व त्यांच्या सरकारचा जाहीर निषेध करतो. आणि तसेच काल नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने अमरनाथ राजूरकर आज भाजपकडून माजलेली आहे. सध्या जी देशात अराजकता माजलेली आहे त्यांच्या विरोधात म्हणून हा बंदचा एक प्रकार आंदोलनाचा आहे. त्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आवाहन केलं. त्या आव्हानाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा संपूर्णपणे पाठिंबा होता. कालच मी जाहीर केलं आणि आज समजे आमचे शिवसैनिक या आंदोलनात उतरलेले आहेत. आणि हे जे मोदी सरकार आहे, जे बड्या घोषणा करून आलेलं आहे आणि त्याने रामाच्या नावावर मतं मागले होते आणि आता त्या राम मंदिरातच चोरी केलेली आहे. जे हिंदूचं सरकार म्हणून आलेलं आहे आणि हिंदूवरच अन्याय करण्याचं काम करत आहे मोदी सरकार. जे लोक तिथं जे विद्यार्थी जे आंदोलनाला बसले होते त्यांनी काय गुन्हा केला असा की त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचा, आणि जेव्हा काही जनतेवर अन्याय होतं त्याला वाचा फोडण्याचं काम शिवसेना असो किंवा विरोधी पक्ष हमेशा करत असते आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही केलेला आहे. आणि येणाऱ्या काळात जनता या तानाशाहीला उत्तर देईल. आम्ही एवढंच बोलतो आणि या पाठिंब्याला या बंदला आमचा पाठिंबा आहे असं जाहीर करतो आणि थांबतो आणि या सरकारचा निषेध करतो. यानंतर दिल्लीमध्ये जो लाठीचार्ज झाला तो लोकशाहीच्या विरोधात आहे. त्यामध्ये जसं आमच्या काकांनी सांगितलं की RSSचे गुंडे त्यामध्ये सामील झाले होते. तुम्ही व्हिडिओमध्ये सोशल मीडियावर पाहू शकता की पोलीसच्या दांड्याला खिळा मारलेला होता. आता हे जुलमी सरकार म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा पोलीसचा दंडा असा खिळा लावून नव्हता. याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये पोलीस आणि RSS हे एक त्यांची आंदोलन युती झालेली आहे आणि खिळे तुमचे लोकशाहीला मारू शकत नाहीत. आणि बॅज नव्हते, टोप्यामध्ये त्यांचे नावं नव्हते. अशा प्रकारे RSSच्या गुंड्यांना समोर करून हे शासन लोकशाहीची हत्या करून पाहत आहे. अशा शासनाच्या विरोधामध्ये आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी बंद पुकारला. या बंदला काँग्रेसचा पाठिंबा आहे, त्याच्यानंतर शिवसेनेचा पाठिंबा आहे. या ठिकाणी आज बंदमध्ये काँग्रेस पक्षाचे आमचे देसाई आणि सगळी टीम हजर आहेत. पिंटू वासरीकर शिवसेनेच्या वतीने हजर आहेत आणि व्यापाऱ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं, बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मी सर्व व्यापाऱ्यांचे या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो की त्यांनी बंदला आम्हाला प्रतिसाद दिला. धन्यवाद आणि मोदी सरकारचा जाहीर निषेध.